एकच धास हाती घेतली निशाणी, नवी कथा मज घडवायची या राष्ट्राची कहाणी। सत्तेचा मोह नाही, जनताच माझा देव, राष्ट्रसेवा हेच माझे जीवनाचे खरे वैभव। मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता, संघर्षातून घडलेला, ध्येयाने पेटलेला। मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता। भारत माझामध्ये आपले स्वागत आहे। राज्यात देवाभाऊ, चंदगड, आजरा व गडिंग्लज तालुक्यात शिवाभाऊ व चंदगड नगरपंचायतीवर सुनील दादा। आज आम्ही चंदगड नगरीत नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय श्री सुनीलजी कानेटकर यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। नमस्कार सर, मी श्रेया पाटील, SCS स्टुडिओ या स्कूलमधून खास तुमची मुलाखत घेण्यासाठी आम्ही आलो आहोत। तर सर्वप्रथम एक उद्योजक ते नगराध्यक्षपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? नमस्कार, पहिला सर्वांचे तुमचे मी आभार मानतो की एवढ्या सकाळी लवकर तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर चंदगडला माझी मुलाखत घ्यायला आलात। तर मी एवढं जर मला अगोदर थोडं सांगितलं असतं तर मी तुडियालाच आलो असतो किंवा लहान बाळांना इथे यायला खूप कष्ट झाले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। मीही तुमच्या शाळेमध्ये येतो। तुम्ही असा प्रश्न विचारलात की उद्योजकपासून मी नगराध्यक्षापर्यंत कशी पोच केली। उद्योजक हा मी पहिला बनलो नाही, तर सर्वप्रथम माझे गुरु, माझे आईवडील यांनी अतिशय लहानपणी मला चांगलं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातूनच मी पुढे एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगला माणूस, पहिला चांगला माणूस बनलो आणि त्याच्यानंतर मी व्यवसायामध्ये पडलो। व्यवसाय असा नाही की खूप मोठा व्यवसाय नाही, 100 रुपयेपासून वडिलांनी, आजोबांनी, घरातल्या वडिलांनी किंवा आईनी एक 100 रुपये दिले असतील आणि त्या 100 रुपयेवरती आपण बेळगावमधून बाजारातून काय ते केळी विकत आणणे आणि मग त्या 90 रुपये केळी विकत आणायचे आणि त्याचे 100 रुपये करायचे, असा माझा प्रवास सुरू झाला। त्यानंतर छोटंसं लॉटरीचा व्यवसाय केला मी। ह्या लॉटरीच्या व्यवसायामध्ये माझे बेळगावचे मित्र आहेत, चंदगडचे अनेक माझे मित्र आहेत, ते मला खूप त्यांचा खूप उपयोग झाला। छोट्या पद्धतीतच उद्योजक पुढे मी बनत गेलो। उद्योजक लोक म्हणतात, मग माझा व्यवसाय काजू फॅक्टरीचा मी व्यवसाय घातला, केबलचा व्यवसाय घातला, केबल इंटरनेटचा व्यवसाय घातला। ह्या व्यवसायात पुढे जाताना काही वाहतुकीचा, ट्रकचा व्यवसाय केला आणि काजूचा व्यवसाय केला। पण व्यवसाय करत असतानासुद्धा व्यवसायाचे चढ उतार असतात आणि त्या चढ उतारामध्ये 2018मध्ये करोनाचा भाग आला आणि त्याच्या अगोदर जागतिक बाजारपेठेमध्ये काजू व्यवसायामध्ये माझं आणि माझ्या काजू व्यवसायातील सहकार्यांचं, भरपूर जणांचं, असं माझं एकट्याचं नाही, हे नॅचरल खूप मोठं नुकसान झालं। आणि ह्या नुकसानीमध्ये मी स्वतः खचलो नाही। खूप उद्योजक असे झाले, केरळ असेल, पुऱ्या भारतामध्ये किंवा जगामध्ये काजू उद्योगाला मंदी आली आणि त्या मंदीमध्ये माझे काजूचे व्यावसायिक भरपूर म्हणजे मी आता आकडा सांगू शकत नाही की जागतिक लेवलला हा आकडा होता, हा चंदगडपुरती मर्यादित नव्हता, तर त्यांचं जागतिक इंटरनॅशनल बाजारपेठेच्या नुकसानीमुळे खूप मोठं असं नुकसान झालं। त्या नुकसानीमध्ये मी भरडला गेलो, पण कुठल्याही प्रकारचं न खचता, काहीही मनात तमा न बाळगता मी शांत राहून, माझे खूप जवळचे काही मित्र आहेत, त्या मित्रांनी मला इतका धीर दिला, घरातल्या लोकांनी मला इतका धीर दिला की तो माझ्यासाठी अस्मरणीय होता आणि त्याच्यातूनच मी परत उभा राहिलो आणि हळूहळू परत मी उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि मी उभा राहिलो आणि मग उद्योजक झालो। नगराध्यक्ष विचारलात प्रश्न, नगराध्यक्ष ही कसा आलो, पण नगराध्यक्ष ही माझी काय स्वतःची अशी कुठलीही नगराध्यक्ष व्हावं असं नाही। मी ह्या व्यवसाय करत असताना माझ्या मनात मी कायम सेवाभाव ठेवला। आता तुम्ही लहान मुलात शाळेमध्ये जायचं, शाळेतल्या मुलांना आता आपण गरीब असं म्हणू शकत नाही, पण ज्यांना आवश्यकता असते त्यांना वह्या, पुस्तकं किंवा त्यांचे ड्रेस किंवा त्यांचं दायित्व, त्यांचं 5 मुलांचं, मी काय जादा मुलांचं घेत नव्हतो, गेले कित्येक वर्ष, 25 वर्षच्या अगोदरपासून मी
शाळेतल्या अतिशय गरीब मुलांना 5 मुलांचं दायित्व घ्यायचो की त्यांना वह्या पुस्तकं आणि काही वेळेला त्यांच्या ट्रिपचे सुद्धा पैसे मी त्यांना दिलेले आहेत. अशा पद्धतीच्या त्या माझ्या स्वभावामुळे की मला सेवाभाव करण्याची संधी सुरू झाली. शाळेत असतील एखादा कुठला तरी कोणाला तरी गरज असेल, मग माझ्या परीनं माझ्याकडे 100 असतील तर त्यातले 5 रुपये तरी देण्याची जी जाणत ठेवली. ही जाणत ठेवत असताना मला श्री श्री वामनाश्रम स्वामीजींचं सानिध्य लाभलं. हळदीपूर मठाचे मठाधीश यांचं सानिध्य लाभलं. त्यांनी खूप मोठा आशीर्वाद दिला. चंदगडसारख्या एका छोट्या गावात राहूनसुद्धा हळदीपूर मठ म्हणजे पुऱ्या भारताचा जो मठ आहे त्या मठामध्ये मला पहिला ट्रेझरर आणि त्याच्यानंतर मला अध्यक्ष, कारण माझी भाषा मराठी, तरीही स्वामीजींनी आपल्यामध्ये कुठले नाही कुठले गुण बघून कर्नाटकसारख्या ठिकाणी अध्यक्ष केला की जो पुऱ्या महाराष्ट्राचा अध्यक्ष असतोय. श्री श्री वामनाश्रम स्वामीजींनी त्या ट्रस्टचा अध्यक्ष केला आणि त्या पद्धतीचं चांगलं काम मी 2008 ते 2012 आणि 14पर्यंत काम चांगलं करू शकलो. हा पुरा एरिया मला वाटते कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंतच्या एरियामध्ये काही राज्यामध्ये आपण ते काम केले. तो प्रवास करत असतानाच मनामध्ये सेवाभाव असल्यामुळे करुणा हा भाग आला. ह्यात कुठल्याही राजकीय माझा हेतू अजिबात नव्हता. हे काम करण्यापाठीमागे किंवा मी 2019पर्यंत काहीही राजकीय काम करत नव्हतो. ज्या वेळेला करोनाचा भाग आला त्यावेळेला सुद्धा करोनाच्या अगोदरच्या वेळेला चंदगडची जी नगरपंचायत करायची होती, ग्रामपंचायतची नगरपंचायत करायसाठी चंदगडवासियांनी अतिशय खूप झटले की प्रत्येक व्यक्ती, असं नाही की एक व्यक्ती, सगळे आमचे चंदगडचे पुढारी आहेत ते पुढारी सर्वजण झटले आणि त्यांना चंदगडचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतला थोडा निधी कमी येतो आहे आणि नगरपंचायतला विकास निधी जास्त येतो आहे, या कारणासाठी सर्वांनी नगरपंचायत करायचं ठरवलं. 4 वेळा ग्रामपंचायतच्या इलेक्शनवर बहिष्कार घातला, पण 4-5 वेळेला मंत्रालयात काही धरणं आंदोलनं केली, चंदगड बंद केलं, पण कुठलीही हिंसा वगैरे नाही करता ह्या लोकांनी त्या नगरपंचायतीसाठी प्रयत्न केले असताना मी राजकीय त्यावेळेला नव्हतो, तरी असेच देवळाकडे एक त्यांची रवनाथ देवस्थान आमचं जे आहे त्या रवनाथ देवस्थानकडे एक मिटिंग बसली आणि त्यावेळेला मला विचारलं गेले की नगरपंचायत करण्यासाठी काय करूया. तर मी म्हटलं एवढे सगळे तुम्ही मोठे लोक आहात, मोठे पुढारी आहात, आपल्या कुठल्याही पक्षाचे असतील, पक्ष असा तिथे विषय नव्हता, कारण आपल्याला हे सामाजिक काम करायचं होतं, नगरपंचायत पाहिजे होती. तुम्ही तुमच्या नेत्यांकडे आग्रह धरा आणि आग्रह धरून करा. त्याप्रमाणे त्यांनीही केलं आणि मी सांगितलं की माझ्या परीनं मला जे काय जमेल ते मी करतो आणि मी करतो. काही लोकांनी म्हटलं की नको, इंडिव्हिज्युअल नको, तरी काही लोकांनी म्हणाले की चंदगड नगरपंचायत होत असेल तर इंडिव्हिज्युअल असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल तुमच्या भेटीगाठीने करा. त्या पद्धतीच्या इंडिव्हिज्युअल भेटीगाठीमधून पर्सनल माझ्या संबंधातून, ह्या सेवाभाव संबंधातून माझे खूप चांगले संबंध निर्माण झाले होते. सर्वप्रथम मी चंदगड नगरपंचायतचा ज्या वेळेला ग्रामपंचायतीची नगरपंचायत करून आणायची होती त्यावेळेला सर्वप्रथम मी मुकुंदजी भावे जे कोल्हापूरचे CA आहेत, ते मुकुंदजी जे भावे आहेत ते त्यांच्या घरी गेलो, कारण मला माहिती होतं की मी जो सेवाभाव करतो आहे, सेवाभाव वृत्तीतून कुठले मोठे पुढारी नाहीत पण खूप मोठी व्यक्ती असलेले मुकुंदजी भावे, त्यांच्याकडे गेलो आणि मी म्हटलं की आमच्या सगळ्या चंदगडवासियांसाठी आम्हाला नगरपंचायत पाहिजे. त्यांचा पहिलाच प्रश्न असा होता, कारण ते सेवाभावात होते, त्यामुळे त्यांनी मला म्हटलं सुनील कशाला पाहिजे तुला, हा विषय खूप राजकारणात जातो आणि मग तू राजकारणात जाणार काय. मी राजकारणात जाणार नाही म्हटलं, चंदगडवासियांसाठी पाहिजे आणि ते मला करायचं आहे. तर ठीक आहे म्हणाले. म्हणजे त्यांचे माझे घनिष्ठ घरगुती संबंध असल्यामुळे, कारण का ते CA झाले, ते प्रचारक होते, संघाचे प्रचारक होते, CA झाले, ते आमच्या घरीच असं यायचे कायम, म्हणजे प्रचारक असताना घरी यायचे, तेव्हा CA नव्हते आणि CAचा त्यांचा जो रिझल्ट आहे तो आमच्या घरी असताना त्यांना लागला होता आणि त्यावेळेला खूप आनंद त्यांना झाला होता. आणि अशा घरोबाच्या माझ्या अतिशय जवळच्या आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मग काही क्ल्यू असतात, ते क्ल्यू त्यांनी लिहून घेतले पेनाने आणि मी म्हणाले त्यावेळेला माननीय चंद्रकांतजी दादा हे आमचे पालकमंत्री होते, त्याचबरोबर ते सहकार मंत्री त्यांच्याकडे भरपूर पदभार होता. तर त्यांनी रात्री मला म्हटले, मी सकाळी गेलो होतो 10ला, रात्री मी 11 वाजता त्यांना भेटणार आहे, 11 वाजता भेटलो की तुला उद्या सकाळी 10 वाजता निरोप देतो. त्याप्रमाणे ते 11 वाजता भेटले, कारण त्यांचा शब्द
मुकुंद भावांचा शब्द म्हणजे महाराष्ट्रात नाही तर केंद्रात सुद्धा टाळू शकत नाही तशी व्यक्ती. त्यांनी रात्री 11 वाजता मी झोपलो असेल म्हणून निरोप दिला नाही. सकाळी मला 8 वाजता सांगितलं की अमुक अमुक रेस्ट हाऊसला तू ये. आणि त्यावेळेला तिथे हळवणकर साहेबांनी मला बोलवून घेऊन त्यावेळेला सांगितलं की आपल्याला चंदगडची नगरपंचायत करायची आहे. असा तो प्रवास होता. चंदगडमध्ये सर्व पुढाऱ्यांना आणि काही जणांना एक कमिटी करून मी ते प्रस्ताव तिथं माझ्या अध्यक्षतेखाली सुनील सुभाष काणेकर आणि इतरांना घेऊन माझ्या अध्यक्षतेखाली तो द्यायला सांगितला आणि तो आम्ही मुख्यमंत्री ऑफिसला सबमिट केला. आणि त्याच्यानंतर 14 वेळा माझी स्वतःची गाडी ह्याच्यामध्ये जणांनी तिथं आम्ही मुंबईला इथून गेलो. आणि ते गेलो तर आत्ताचे तुमचे ज्या आमच्या लाडके आमदार आहेत त्यांची माझी खूप घनिष्ठ मैत्री होती. मग भाऊंचाही खूप संपर्क देवेंद्रजींशी होता. आणि आम्ही तिथं त्यांच्या घरी गेलो. पहिला मंत्रालयात गेलो नाही, पहिला घरी गेलो आणि भाऊ आम्हाला हे नगरपंचायत करायची आहे आणि ह्यासाठी आम्ही आलो आहे. मग त्यावेळेला नुसतं आम्हाला इथं सांगितलं गेलं की तुम्ही जावा म्हणून, पण जाणार कुठे? मुंबईला आम्हाला जाणं माहीत नाही. पण भाऊंच्याकडे गेलो आणि भाऊंना घेऊन आम्ही मंत्रालयात गेलो. आणि जो 14 वेळा प्रवास केला त्या 14 वेळच्या प्रवासामध्ये आत्ताचे आमदार त्यावेळेला आमदार नव्हते. आत्ताचे आमदार फक्त शिवाजीराव पाटीलच होते, आमदार नव्हते. त्याने आत्ताच्या आमदार साहेबांनी आपल्याबरोबर सगळ्या टेबलला जाऊन 14 ते जवळजवळ 7 मंत्र्यांच्या सह्या घेऊन आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांच्या माध्यमातून हे अतिशय देवेंद्रजी फडणवीस साहेब शिवाभाऊंचे लाडके आहेत. परवा तुम्ही ज्या कार्यक्रमात बघितला त्यांनी त्यांना सांगितलं की चंदगडची मला नगरपंचायत पाहिजे आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना होकार दिला. आणि चंद्रकांत दादा आणि देवेंद्रजी फडणवीसने आम्हाला ही चंदगडची नगरपंचायत करून दिली. नगरपंचायत करून दिल्यानंतर नगरपंचायत झाली. मग माझा काय राजकीय विषय नव्हता, पण खूप वेळा मला विचारलं गेलं की तुम्ही उभा राहणार. तर मागच्या 19च्या इलेक्शनला त्यावेळेला काही कारणाने काहीतरी नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करायला पाहिजे म्हणून माझ्या समृद्धी सुनील काणेकर हिला, माझी मिसेस, माझी पत्नी हिला उमेदवारी मिळाली. पण मी राजकीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य नव्हतो आणि काही म्हणजे राजकीय चाली न खेळतासुद्धा चांगल्या मतं आम्हाला मिळाली. पण आमचा त्याच्यामध्ये पराभव झाला. पण पराभवाला न खचून जाता परत त्याच जोमाने सामाजिक काम 80% सामाजिक म्हणजे मी सामाजिक काम करण्याच्या ह्याच्यात राहिलो. 4.5 वर्षामध्ये माझ्या परीनं मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम करायचा असा संकल्प घेतला. पण त्यावेळेला मला डॉक्टर चंद्रकांत देसाई, चिकोळीचे चंद्रकांत देसाई, यादगुडचे चंद्रकांत देसाई डॉक्टर हे करोनाच्या वेळेला भेटले. आणि करोनाच्या वेळेला त्यांनी लोकांपर्यंत त्यांच्या प्रेरणेतून लोकांपर्यंत जाऊन मी काही नाही काही प्रत्येकाला औषध देऊन, मी असं म्हणणार नाही की काही लोकांना मी वाचवलं, पण त्यांना धीर आणि मनोधैर्य वाढवून त्यांच्या घरी जाऊन, ज्या वेळेला करोनामध्ये कोणी एकमेकाच्या जवळ जात नव्हते अशा वेळेला त्यांच्याकडे जाऊन त्यांना धीर देऊन सेवा केली. त्याचा तसेच पुढे रोज काही दिवसांनी कुठल्याही राजकीय पुढच्या वेळेला मला राजकीय काय मिळेल म्हणून मी असा कधी विचार केला नाही किंवा काही केला नाही. त्यानंतर इथं शिवस्मारकाकडे लोकांना शिवस्मारकाची स्थापना झाली. शिवस्मारकाची स्थापना झाल्यावर भिडे गुरुजींनी पहिले याची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर रोज कोण पूजा करणार असा विषय आला. तर आमच्या जी शिव कमिटी आहे त्याने ठरवलं की गल्लीतल्या 17 ग्रुप केले आणि 17 आठवड्यामध्ये 17 आठवड्याची जी मुलं येतील त्यांनी करायची. ती अतिशय सुंदररित्या चंदगडचे रोज मी स्वाभिमानानं मी मानानं सांगू शकतो की चंदगडचे आपले जे मित्र आहेत शिवभक्त आहेत ते रोज सकाळी बरोबर 7 वाजता असं नाही की कधीही मनाने येऊन कधीही करतात असं नाही, रोज 7 वाजता ह्या शिवस्मारकाची पूजा करत असतात. आणि त्यावेळेला मी असं काही संकल्प वगैरे मनात केला नाही, पण रोज शिवस्मारकाच्या पूजेला यायचा योग ह्या महाराजांच्यामुळेच आम्हाला मिळाला. आणि मला माहीत नाही की एकही दिवस
मी जर चंदगड सोडून बाहेर असलो तरच फक्त मी शिवस्मारकाकडे आलेलो नाहीतर मला माहीत नाही की रात्री 3 वाजता जरी झोपलो तरी 7 वाजता आपोआपच महाराज उठवतात आणि 7च्या मी आरतीला किंवा ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्राला मी इथे येतो. हे मला खूप मोठं भाग्य वाटतं आहे. सेवेचं फळ 4.5 वर्ष सेवा करतच होतो. असं कुठलाही उद्देश मी ठेवला नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे असं. माझ्या पाठीमागे माझे दैवत शिवाजीराव पाटील खूप खंबीर उभा होते, पण मी त्यांच्याकडे कधीही माझ्या ह्या उमेदवारीसाठी हट्ट धरला नाही. आम्ही चंदगड नगरपंचायतमध्ये विरोधकांकडून एकच उमेदवार होता आणि आमच्याकडून मात्र 5-6 उमेदवार होते. त्यांची सगळ्यांना अपेक्षा असते, सगळ्यांनी 5 ते 6 उमेदवार होते नगराध्यक्ष उमेदवारीसाठी. पण नगराध्यक्ष उमेदवारीला 6 उमेदवार असल्यानंतर हा सगळा कोण उमेदवार निवडायचा हे आम्ही भाऊ शिवाजीराव पाटील, भारतीय जनता पार्टी आणि अण्णा म्हणजे भरमअण्णा, माजी मंत्री भरमअण्णा यांच्या सर्वांच्या मोठ्या नेत्यांच्या हातामध्ये हे सगळं दिलं आणि त्यांनी कोण जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणायचा. कारण शाश्वत विकास हा भाऊंचा एकच ध्यास होता आणि शाश्वत विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं आता जे सरकार आहे भारतामध्ये नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या तालुक्याचे लाडके आमचे आमदार शिवाजीराव पाटील हे आज आमच्या दृष्टीनं अतिशय असं सुंदर आणि चांगलं काम करत आहे. ते सर्व जनता बघते आहे. याच्या अगोदर आमदारांची इतकी कामं असतात किंवा मंत्रालयात हे इतका ह्याच्यात काम करायचं असतं हे आम्हाला कल्पना देखील नव्हती. आणि चंदगड नगरपंचायत करून आणायच्या अगोदर भाऊनी 1 वर्ष चंदगडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुरा आराखडा आखून 193 कोटीचा निधी सरकार कुठलं आहे किंवा ह्याच्या आधी आमची सत्ता नव्हती तरी देखील त्यांनी मंजूर करून आणून हे आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी आम्ही 6 जण होतो की एक आम्ही अपेक्षा व्यक्त केली म्हणजे सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला नगराध्यक्ष मिळावा. पण कोणीही न भांडता जो भाऊ भारतीय जनता पार्टी अण्णा जो निर्णय देतील त्या निर्णयाशी ठाम राहून आम्ही एकत्र निवडणूक लढवू असा विषय झाला. आणि मागच्या वेळेचा पराभव जो माझ्या मिसेसचा झालेला त्या मोठं मन केलं सर्वांनी आणि सांगितलं की नको, आम्ही ह्या वेळेला थोडं पाठीमागे राहतो आणि सुनीललाच ह्या वेळेला उमेदवारी द्या आणि आम्ही त्यांच्या सर्वांच्या पाठीमागे ठाम उभा राहून ही उमेदवारी निवडून आणतो असं भाऊंना सांगितलं. आणि ह्याचाच सगळा विचार करून शिवाजीराव पाटील भरमअण्णांनी आणि भारतीय जनता पार्टीने मी राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम राजकीय क्षेत्रामध्ये नसताना देखील सेवाभाव हा सुनीलच्या मनामध्ये खूप आहे आणि खूप सेवा करेल, समाजाची सेवा करेल, नगरपंचायतमध्ये चंदगडच्या जनतेची सेवा करेल ह्या पूर्ण विचाराने सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्षाची उमेदवारी दिली. आणि त्या उमेदवारीसाठी माझी सर्व चंदगडची जनता आहे त्या उमेदवारीच्या पाठीमागे राहिली आणि भरपूर मताधिक्याने मला निवडून दिलं. 1000 मताधिक्य म्हणजे विरोधकाच्या दृष्टिकोनातून खूप कठीण होतं. ते स्वतः सगळेच म्हणायचे की नाही ह्या उमेदवारीला त्यांना वाटायचं की आपण खूप मताधिक्याने येणार आहे. पण चंदगडची पूर्ण जनता माझ्या पाठीमागे राहिली आणि जनतेने कौल हा मतात दिला आणि मतात दिल्यानंतर माझं 2 तारखेला इलेक्शन झालं. 2 तारखेला इलेक्शन झालं आम्ही खूप संयम असा ठेवून 21 तारखेला जो निर्णय लागला त्या निर्णयामध्ये माझे चंदगडचे सगळे म्हणायचे की भारतीय जनता पार्टीला मुस्लिम बांधव एवढं मानत नाहीत, पण त्यांनी सगळ्या एक वार्डामध्ये जर सोडलं तर त्यांच्या सगळ्या 4 ते 5 वार्डामध्ये चांगल्या पद्धतीचं माझ्या मुस्लिम बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून मताधिक्य दिलं. आणि मी 21 तारखेला 11 वाजता निवडून आलो. निवडून आल्यानंतर मी घरीच होतो आणि पहिला फोन आला असेल तर शिवाजीराव पाटलांचा होता, कुठं आहेस तू? मी म्हटलं घरी आहे. सगळे लोक तिकडे होते पण मी घरातच होतो आणि भाऊन म्हटलं कुठं आहे? त्यावेळेला मी गेलो आणि इतका आनंद झाला की त्या आनंदाचा जो आनंद आहे तो मी कधीही विसरू शकणार नाही. याच्या पाठीमागे माझी सुपत्नी समृद्धी सुनील कानेकर ठामपणे उभा होती, माझं कुटुंब उभा होतं, माझे मित्रमंडळी उभा होते आणि माझं पूर्ण गाव
माझ्या पाठीमागे रवळनाथाच्या कृपेनं ही मला उमेदवारी मिळाली. माझा संयमी स्वभाव, खूप लोकांनी नावं ठेवली असतील, मला माहीत नाही. माझ्याकडून काही ह्या गोष्टीत प्रचार करत असताना, इतर काही करत असताना जर चुका झाल्या असतील, कुणाकडे तरी माझे अपशब्द मी बोललो असेल, तर चंदगडवासीय, चंदगड तालुक्याची माणसं, सर्व महाराष्ट्र आणि सर्व भारतातल्या लोकांना चुकून बोललो असेल तर त्यांची मी माफी मागतो. त्यांनी मला माफ करावं आणि चंदगडच्या एक विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या पाठीमागे आपले आमदार शिवाजीराव पाटील आहेत आणि चांगला शाश्वत विकास करावा आणि माझ्याकडून चांगलं कर्म, सत्कर्म घडो आणि हाच संयमी माझा स्वभाव असाच राहू दे, अशी मी माझ्या रवळनाथचरणी प्रार्थना करतो. नमस्कार सर, मी मेघना सुतार. सर, तुम्ही राजकारणात येण्यामागे तुमची मुख्य प्रेरणा काय होती व इलेक्शन कॅम्पेन कशा प्रकारे केला? माझ्या राजकारणात येण्यामागे राजकारण म्हणून मी स्वतः येत नव्हतो, पण समाजकारण म्हणून समाजकारण करत असताना समाजकारण नुसतं केलं तरी त्याला राजकारणाची जोड लागते. हे माझ्या ज्या वेळेला लक्षात आलं की एखादी गोष्ट आम्ही भरपूर गोष्टी आहेत की करत होतो. स्वतः आम्ही माझा वाढदिवस हा स्मशानभूमी स्वच्छतेत करत होतो, पण लक्षात आलं की आम्ही 1 दिवस स्मशानभूमी स्वच्छता करू शकतो, 2 दिवस करू शकतो, माझ्याबरोबरचे सवंगडी वर्षातून एखाद्या दिवशी करू शकतात, पण कायम आपण ते करू शकत नाही. कारण सगळ्यांचे व्यवसाय असतात, सर्वजण पूर्ण सेवार्थी आपणाला सेवा म्हणून कंटिन्युअस आपणाला करू शकत नाही. आणि त्यावेळेला ह्या राजकारणाची जर जोड असेल तर त्यावेळेला त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीची कामं, एक उदाहरण मी स्मशानभूमी स्वच्छतेचं दिलं, तर ते अशी अनेक कामं असतात की ती कामं आम्ही करण्यासाठी राजकारणाचा आधार घ्यावा लागतो. आणि लोकवर्गणीतून असेल किंवा राजकारणातून असेल की गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या महाराष्ट्राचा विकासाच्या दृष्टिकोनाने विचार करण्यासाठी मी थोडंसं राजकारणात जाण्याचा विचार केला. ह्या वेळेला कॅम्पेन, दुसरा प्रश्न तुमचा असा होता की कसं कॅम्पेन राबवलं. ह्यावेळेला माझे जे सर्व पूर्ण भारतीय जनता पार्टीचे कॅम्पेन हे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर भरमण्णा यांच्या माध्यमातून आम्ही हे कॅम्पेन राबवलं. आमचा भाऊंनी सांगितलं की ज्या पद्धतीत आपण प्रत्येक वार्डामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, चंदगड क्षेत्रामध्ये असेल, शाश्वत विकास हा मुद्दा आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो. आणि त्यासाठी भाऊंनी इतके प्रयत्न केलेत की काही प्रलंबित प्रश्न होते, खूप 30 वर्षाचे मुस्लिम कब्रस्तानमधला प्रलंबित प्रश्न होता, काही पाण्याचे प्रश्न होते, ते सर्व प्रश्न भाऊंनी आपण स्वतः हाताळले. आणि ह्यांच्यामध्ये शिवाजीराव पाटलांच्या माध्यमातून आपण हे पूर्ण कॅम्पेन राबवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्याचा, आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या बाकीची सर्व जी टीम होती त्या टीम 17 जणांची टीममध्ये आम्ही त्याच्यामध्ये कॅम्पेन राबवलं आणि विजयी झालेलो. नमस्कार सर, मी मयुरी आवडण. शहराच्या विकासासाठी तुमच्या पुढील कार्यकाळातील विजन काय असेल? नमस्कार मयुरी, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर चंदगडच्या विकासाच्या दृष्टीने, शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आम्ही विचार करतो. ह्या देहाच्या पाठीमागे, ह्या विकासाच्या पाठीमागे मी सर्वप्रथम आमदार शिवाजीराव पाटलांना खूप खूप धन्यवाद देतो. आम्हाला विकास दृष्टिकोनातून माझ्या मनात खूप विचार आहेतच, पण आमचे विचार कसे होते की रोड करणे, गटर करणे, पाणी, एवढेच विचार होते. पण शिवाजीराव भाऊ पाटलांनी, आमदारांनी ह्या चंदगडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चंदगडला 24 कोटीची पाईपलाईन आता आम्हाला दिलेली आहे. त्याचं काम लवकरात लवकर चालू होईल. आज आम्ही चंदगडमध्ये फिरताना जे लाईटिंग, वायरिंग आहे, ते वायरिंग असं सगळं लटकत आहे. काही ठिकाणी काही जणांना कालसुद्धा, म्हणजे मागच्या आठवड्यातसुद्धा एक व्यक्तीला शॉक लागला आणि तो पडला. कर्मधर्म संयोगाने कुठलाही हालचा झाला नाही, त्याला थोडंसं लागलं, तो हॉस्पिटलमध्ये आहे. हे बघत होते 4 वर्षामध्ये शिवाजीराव भाऊ पाटील बघत होते. ह्या सगळ्या लाईनींच्या वायरिंगसाठी 56 कोटी रुपयेचा निधी व अंडरग्राऊंड लाईनिंगसाठी आम्ही ह्या 5 वर्षामधलं आमचं विजनमध्ये हे पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर आज तुम्ही इथं आला, खूप मुलं येत असतात पण त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था नाही.
मागासवर्गीय लोकांना राहण्याचं व्यवस्था नाही, तर त्यांच्यासाठी 14.5 कोटी रुपयेचा एक वसतिगृह तयार करण्याचं आम्ही आमदार साहेबांनी पूर्ण नियोजन केलेलं आहे. पाण्याच्या योजनेचं मग सांगितलंच. त्याबरोबर वृद्धांसाठी नमो उद्यान रोज सकाळ आणि संध्याकाळ नाना नानी पार्क असेल किंवा नमो उद्यानच्या माध्यमातून आम्ही एक गार्डनची व्यवस्था करणार आहे. हे सर्व करत असताना गावामध्ये मुलांना आज काय पाहिजेत, आरोग्य टिकवायचं आहे, काय पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्याची गोष्ट आहे, तुमच्या खेळासाठी भाऊनी 5 कोटी रुपयाचा निधी लावलेला आहे. तो कमी पडत असेल त्यावेळेला, कारण का सगळेच खेळ आमचे 5 कोटी रुपयात बसतील असं नाही, बिल्डिंग आणि सगळे खेळ पाहिजेत, तर तोही त्याच्यानंतर आम्ही जादा वाढवून घेऊन तो क्रीडा संकुलनाचा खेळ हे करू. आम्ही लायब्ररी असेल, कारण MPSC UPSC मुलांच्यासाठी आज चंदगडमध्ये पुस्तिका नाही आहे, ही सुद्धा तयार करण्याच्या दृष्टिकोनात आपण विचार करतो आहे. घनकचऱ्याचा सर्वात महत्त्वाचा चंदगडमध्ये जो आज सगळीकडे भेडसावणारा जो आहे तो घनकचऱ्याचा विषय आहे. तो घनकचऱ्याचा विषय आम्ही मार्गी लावून त्यासाठी वेगळे प्रोजेक्ट राबवण्याचा विचार करतो आहे. त्याचबरोबर प्रत्येक वार्डातून त्यांचे छोटे काही त्यांचे समाज मंदिर असेल किंवा एखादी गोष्ट त्यांना पाहिजे असेल तर ती करण्याच्या दृष्टिकोनात आपण काम करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर, मी आदिती गुरव. चंदगड भागातील पिण्याचे पाणी, रस्ते आणि ड्रेनेज या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे प्रयत्न कराल? ड्रेनेजची सिस्टम असणं अत्यंत गरज आहे. पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज आहे. आमच्या चंदगडपासून 8 किलोमीटर असलेलं जांभरे धरण, या धरणाचं पाण्याची सिस्टम आपले लाडके आमदार शिवाजीराव पाटलांनी 24,50,000 एवढ्या मोठ्या रकमेचा निधी लावून जांभऱ्याहून चंदगडला स्वच्छ पाणी आणि फिल्टर बसवून देण्याचा विचार पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर 82.5 कोटीचा अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम ही करण्याचा त्यांनी आम्ही विचार केलेला आहे आणि ती मंजूर निधी आम्ही केलेला आहे आणि त्या आधारावर भाऊंच्या माध्यमातून आपण ते पूर्ण काम करणार आहोत. नमस्कार सर, मी अस्मिता गुरव. सर, तुम्ही चंदगड नगरपंचायतीचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही कोणते उपयोजन कराल? नमस्कार. चंदगड नगरपंचायत माझा दर्जा उंचावण्यासाठी सर्वप्रथम आम्ही पाण्याची सुविधा आणि कचरा नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं नियोजन आहे. आमच्या सर्वांच्या म्हणजे जे आता आम्ही निवडून आलेले सगळे जे मेंबर्स आहेत आणि आमचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील आहेत, हे चंदगड तालुक्याचं चंदगड हे नाक आहे आणि ते नाक आपण ज्यावेळेस चांगलं करतो त्यावेळेला पूर्ण तालुका सुधारण्याच्या दृष्टिकोनाने विचार करतो आहे आणि चंदगडला एक विजन महाराष्ट्रामध्ये अतिशय स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो. त्याच्यासाठी आम्हाला खूप असा पाठिंबा किंवा आमच्या पाठीमागे जी साथ आहे ती शिवाजीराव पाटले साहेबांची आहे, त्याच्याबरोबर देवाभाऊंची आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. ह्या माध्यमातून आम्ही चंदगडची सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनाने विचार करतो आहे. एक विषय आमच्या चंदगडला स्मशानभूमीचा विषय आहे. स्मशानभूमी एकच आहे, पण पावसामध्ये खूप अशी अडचण येते आणि ज्या वेळेला पूर येतात त्यावेळेला खूप अडचणी निर्माण होतात. पर्यायी स्मशानभूमीची अतिशय सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी बांधण्याचा सुद्धा आम्ही संकल्प केलेला आहे. तो फक्त हिंदू समाजासाठी नव्हे तर त्याबरोबर आज आपल्या ख्रिश्चन बांधव आहेत त्यांनासुद्धा नाही आहे, त्यांचीसुद्धा स्मशानभूमीची आम्ही व्यवस्था करण्याच्या प्रयत्न पूर्ण करणार आहोत आणि करणारही आहोत. त्यानंतर लिंगायत समाजाच्या सुद्धा स्मशानभूमीचा थोडासा विषय आहे, तोही आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण करणार आहोत. आज कब्रस्तान मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमीचा जो विषय आहे तो त्यांना आणि ग्राउंड जे मुलांसाठी असं दोन्ही मिळून एकत्र आहे, पण काही 24 ते 25 वर्षाचे वाद आहेत, ते वाद मिटवून भाऊनी तिथं एक भिंत
म्हणजे दोघांच्यामध्ये जे कंपाऊंड वॉल आहे ती कंपाऊंड वॉलसाठी सुद्धा मंजुरी केलेली आहे आणि मुलांसाठी बसायसाठी स्टेडियम अशा अनेक योजना करून आम्ही चंदगडचा सुधारण्याचा दृष्टिकोनाने विचार करतो. नमस्कार सर, माझे नाव श्रेया पाटील. चंदगड भागात आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तुमचे प्रयत्न काय असतील? देतो श्रेया, नमस्कार. खूप चांगला प्रश्न आहे, कारण आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य आहे. तर आरोग्याच्या दृष्टिकोनानं असा आपण विचार करतो आहे की जे चंदगडचं आज आरोग्य केंद्रामध्ये कमी कॉटचं हे आहे, 100 कॉटचं हॉस्पिटल चंदगडमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो आहे. हे सर्व करत असताना ह्याच्या पाठीमागे आमदार शिवाजीराव पाटील यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत, मंजूर केलेलं आहे. त्याच्यानंतर आयुष्यमान भारत म्हणून जे हॉस्पिटल आहे, आज आपण गोव्यात बघतो आहे 10 रुपये दिले की त्याच्यामध्ये तुमची सर्व ट्रीटमेंट होते. अशा पद्धतीचं आयुष्यमान भारत जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं नाही ते चंदगडला आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न भाऊनी आमच्या केलेला आहे. आमदार शिवाजीराव पाटलांच्या माध्यमातून जी बिर्ला कंपनीची म्हणजे इंडॉल फॅक्टरीवरती जी जागा आहे ती 25 एकर जागेमध्ये तो सुसज्ज असं हॉस्पिटल ह्या चंदगडवासियांसाठी आम्ही चंदगड गाव नाही तर तालुका आणि इतर सर्वांसाठी 10 रुपयेमध्ये केस पेपर फक्त 10 रुपयेमध्ये. मी प्रेस का करतो आहे तर सर्व सुविधा, एखादं उदाहरण देतो की डिलिव्हरीज असेल तर त्यांच्या घरी आपला हॉस्पिटलचा नंबर असेल की ती हॉस्पिटलची गाडी तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर परत तुम्हाला आणून सोडणार आहे. अशा पद्धतीचं चंदगडचं आरोग्याच्या दृष्टिकोनाचं सुसज्ज हॉस्पिटल करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर मी स्वतः आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप काम करत असतो. रक्तदान असेल, रक्तमुक्षण असेल, असे कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.